हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला माहिती आहे तुमची बोर्डाची तयारी एकदम जोरात सुरू आहे. वर्षभर खूप मेहनत घेतली आहे. पण मित्रांनो, ही सगळी मेहनत जर उत्तरपत्रिकेत नीट दिसलीच नाही तर मग काय उपयोग? म्हणूनच आज आपण अभ्यास कसा करायचा यावर नाही, तर मराठीचा पेपर लिहायचा कसा, म्हणजे उत्तम पेपर प्रेझेंटेशन कसा करायचा यावर बोलणार आहोत. ही शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. कधी विचार केलाय का की अभ्यास तर आपला पूर्ण झालेला असतो, सगळी उत्तरं तोंडपाठ असतात, पण जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा मार्क्स अपेक्षेपेक्षा कमी येतात. मग आपल्याला वाटतं, अरे चुकलं कुठे आपलं? मित्रांनो, ही चूक तुमच्या अभ्यासातली नसते. ही चूक असते पेपर लिहिण्याच्या पद्धतीतली, आपल्या सादरीकरणातली. आणि या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. तुमचं पेपर प्रेझेंटेशन आणि तुमचं टाईम मॅनेजमेंट. याच त्या दोन जादूच्या किल्ल्या आहेत ज्या तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेतात आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण गुण मिळवून देतात. तर मग चला, आज आपण याच दोन गोष्टींवर मास्टरी कशी मिळवायची तेच शिकणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी वेळेचं अचूक नियोजन कसं करायचं, मग प्रश्न कोणत्या क्रमाने सोडवायचे हे ठरवूया. त्यानंतर गद्य, पद्य, व्याकरण आणि स्थूल वाचनसाठी काही खास टिप्स. मग आपण उपयोजित लेखनाकडे वळू आणि शेवटी मी तुम्हाला काही गोल्डन रूल्स सांगेन जी तुम्ही कधीच विसरणार नाही. चला तर मग सुरू करूया. बरं, परीक्षेत यश मिळवण्याचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे टाईम मॅनेजमेंट. आपल्याकडे एकूण 180 मिनिटं आहेत. या प्रत्येक मिनिटाचा योग्य वापर कसा करायचा जेणेकरून आपला एकही प्रश्न सुटणार नाही? चला, याचाच प्लॅन बनवूया. हे बघा, हे एक आदर्श वेळापत्रक आहे जे अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी वापरलं आहे. गद्य विभागाला 30 मिनिटं, पद्य विभागालाही 30 मिनिटं, स्थूल वाचनासाठी सुद्धा 30 मिनिटं. व्याकरण तसं सोपं असतं म्हणून त्याला 25 मिनिटं पुरेसे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे उपयोजित लेखन विभाग, ज्याला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत, त्याला आपण देणार आहोत पूर्ण 65 मिनिटं. हे गणित डोक्यात एकदम पक्क बसवून घ्या. आता हे सगळं झाल्यावरही आपल्याकडे शेवटची 10 मिनिटं शिल्लक राहतील. ही 10 मिनिटं म्हणजे आपली सेफ्टी नेट आहे. ह्या वेळेत आपल्याला पूर्ण पेपर शांतपणे एकदा तपासायचा आहे. कुठे काही राहिलंय का, काही चूक झालीये का हे बघायचंय. विश्वास ठेवा माझा, ह्याच 10 मिनिटांमुळे तुमच्या 5 ते 10 मार्कांचा फरक पडू शकतो. त्यामुळे ही वेळ राखून ठेवायचीच. ठीक आहे, वेळेचं नियोजन तर झालं. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, प्रश्न कोणत्या क्रमाने सोडवायचे. कारण योग्य क्रम निवडला ना की आपलं डोकं शांत राहतं, फ्रेश राहतं आणि आपण जास्त प्रभावीपणे पेपर लिहू शकतो. आता इथे तुमच्यासमोर 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग, जर तुमची क्रिएटिव्हिटी म्हणजे नवनिर्मितीची क्षमता परीक्षेच्या सुरुवातीला जास्त चांगली असेल तर गद्य आणि पद्य विभागानंतर थेट उपयोजित लेखन म्हणजे पत्र, निबंध, कथा लिहायला घ्या. कारण तेव्हा डोकं एकदम ताजतवानं असतं. दुसरा मार्ग, जर तुम्हाला आधी सोपे प्रश्न सोडवून आत्मविश्वास वाढवायचा असेल तर गद्य पद्य नंतर व्याकरण सोडवा. त्याचे मार्क्स पटकन मिळतात आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो. दोन्ही मार्ग बरोबर आहेत. तुम्ही तुमच्या स्वभावानुसार योग्य मार्ग निवडा. चला, आता प्रत्येक विभागाच्या सादरीकरणाबद्दल बोलूया. सुरुवात करूया गद्य आणि पद्य विभागापासून. इथे आपलं मुख्य ध्येय काय आहे, तर उत्तरं स्पष्ट आणि वाचायला सोपी कशी बनवायची जेणेकरून तपासणाऱ्यावर आपली चांगली छाप पडेल. आता काही बेसिक पण अत्यंत महत्त्वाचे नियम. पहिला, उत्तरपत्रिकेवर दोन्ही बाजूंनी समास म्हणजे मार्जिन आखा. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, प्रत्येक नवीन मुख्य प्रश्न नेहमी नवीन पानावरच सुरू करायचा. याने पेपर एकदम स्वच्छ दिसतो. तिसरा, शक्य असेल तर प्रश्न लिहून मग त्याचं उत्तर लिहा. तपासणाऱ्याला सोपं जातं. आणि हो, तुमचं अंतिम उत्तर लिहून झालं की त्याखाली पेन्सिलने एक सरळ रेष ओढा, अंडरलाईन करा. याने तुमचं उत्तर लगेच उठून दिसतं. स्वमताच्या प्रश्नांना बरेच जण घाबरतात, पण त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. एक सोपी पद्धत सांगते. उत्तर लिहिण्याआधी उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर म्हणजे रफ पेजवर त्या उत्तराचे महत्त्वाचे मुद्दे लिहून काढा. त्या मुद्द्यांमधले महत्त्वाचे शब्द म्हणजे कीवर्ड्स ओळखा आणि मग उत्तर लिहिताना हे शब्द उत्तरामध्ये वापरा आणि त्यांना पेन्सिलने अधोरेखित करा. बघा, तुमचं उत्तर किती प्रभावी वाटेल. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. विचार करा, जो तुमचा पेपर तपासणार आहे त्याला दिवसाला शेकडो पेपर्स तपासायचे असतात. अशा वेळी तुम्ही जर प्रश्न आणि उत्तर एकत्र लिहिलं तर त्यांना सारखं प्रश्नपत्रिकेकडे बघावं लागत नाही. तुम्ही त्यांचं काम सोपं करता आणि जेव्हा तुम्ही त्यांचं काम सोपं करता
तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम थेट तुमच्या मार्कांवर होतो. चला आता व्याकरण आणि स्थूल वचन या हमखास गुण मिळवून देणाऱ्या विभागांकडे वळूया. इथे अचूकतेला खूप महत्त्व आहे. इथे छोटीशी चूक पण तुमचे मार्क्स कापू शकते, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. व्याकरणामध्ये अर्धवट उत्तरं लिहायची नाहीत. पूर्ण वाक्य लिहून मगच उत्तर लिहा. विशेषतः वाक्प्रचारांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा. आधी वाक्प्रचार लिहून त्याचा अर्थ कंसात लिहायचा आणि मग वाक्यात उपयोग करताना मूळ वाक्प्रचारच वापरायचा, त्याचा अर्थ नाही. उदाहरणार्थ, जर वाक्प्रचार कंठस्नान घालणे असेल तर वाक्यात सैनिकांनी शत्रूंना कंठस्नान घातले असंच लिहायचं, ठार मारले असं नाही. आणि वाक्यात वापरलेल्या वाक्प्रचाराला अधोरेखित करायला विसरू नका. स्थूल वाचनाची उत्तरं खूप मोठी लिहायची नसतात. फक्त 10 ते 12 पुरेशा आहेत. प्रत्येक प्रश्नाला 10 ते 13 मिनिटांपेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. इथेही उत्तर लिहिण्याआधी कच्च्या पानावर मुद्दे काढून घ्या आणि उत्तरामध्ये जे महत्त्वाचे शब्द किंवा नावं येतील त्यांना अधोरेखित करा. आणि आता येतो आपल्या पेपरमधला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा विभाग, उपयोजित लेखन. या विभागात चांगले गुण मिळवण्यासाठी तुमची रचना, तुमचं नियोजन आणि तुमचं सादरीकरण या तिन्ही गोष्टी एकदम परफेक्ट असायला हव्यात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर या प्रयत्नासाठी एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. इथे एक चूक अजिबात करायची नाही, अजिबात नाही. या विभागात प्रश्नांचा क्रम मोडायचा नाही. म्हणजे प्रश्न 5अ पूर्ण झाल्याशिवाय 5आ ला हात लावायचा नाही. जर तुम्ही प्रश्नांमध्ये इकडून तिकडे उड्या मारल्या तर तपासणाऱ्याचा गोंधळ उडतो आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या मार्कांवर होऊ शकतो. ही चूक कटाक्षाने टाळा. कोणतीही गोष्ट लिहिताना, म्हणजे निबंध, पत्र किंवा कथा, एकाच मोठ्या पॅराग्राफमध्ये सगळं काही लिहू नका. ते वाचायला खूप कंटाळवाणं वाटतं. त्याऐवजी तुमच्या लेखनाला 3 ते 4 लहान आणि सुटसुटीत परिच्छेदांमध्ये विभागा. यामुळे ते वाचायला सोपं जातं आणि तुमचे विचार अधिक स्पष्टपणे मांडले जातात. एक सिक्रेट सांगतो. निबंध किंवा कथा लिहिण्यापूर्वी कच्च्या पानावर त्याचा एक छोटा आराखडा तयार करा. कोणत्या परिच्छेदात काय लिहायचं आहे हे आधीच ठरवा. तुम्हाला वाटेल की यात वेळ जाईल, पण खरं तर यामुळे तुमचा लिहिताना वेळ वाचतो आणि तुमचा निबंध भटकत नाही. आणि हो, लिहून झाल्यावर महत्त्वाच्या वाक्यांना पेन्सिलने अधोरेखित करायला विसरू नका. चला तर मग आत्तापर्यंतच्या आपल्या सगळ्या चर्चेचं सार पाहूया. मी तुम्हाला 3 गोल्डन रूल्स म्हणजे सुवर्ण नियम सांगणार आहे, जे तुम्ही परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात ठेवायचे आहेत. हे 3 सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवायचे. पहिला नियम, प्रत्येक नवीन मुख्य प्रश्न नवीन पानावर. दुसरा नियम, महत्त्वाचे शब्द आणि अंतिम उत्तरांना अधोरेखित करा. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा नियम, खाडाखोड टाळा आणि तुमची उत्तरपत्रिका स्वच्छ नीटनेटकी ठेवा. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमची उत्तरपत्रिका म्हणजे फक्त काही पानं नाहीत. ती तुमची ओळख आहे. तुम्ही वर्षभर केलेली मेहनत, तुमचं ज्ञान आणि तुमचा आत्मविश्वास या सगळ्याचं प्रतिबिंब त्या पेपरमध्ये दिसतं. त्यामुळे परीक्षेला जाताना स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. माझी उत्तरपत्रिका माझ्याबद्दल काय सांगणार आहे? एका आत्मविश्वासू, हुशार आणि व्यवस्थित विद्यार्थ्याची ओळख करून देणार आहे की एका गोंधळलेल्या विद्यार्थ्याची? निवड तुमची आहे. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून परीक्षेसंबंधी महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील.